हाय गाईज, चला मी आली आहे आज आळंदीला. चला आळंदीला मी कशी गेली तेही बघून घेऊयात. तर माझ्या मिनी व्लॉगला स्टार्ट करण्याअगोदर मला लाईक, सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका. आणि माझ्या मिनी व्लॉगची सुरुवात होती आहे ब्रेकफास्टपासनं. तर मी अगोदर केलं ब्रेकफास्ट आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की मी आली आहे आळंदीला. आणि आळंदीला आल्यानंतर काय झालं माझ्यासोबत, एवढा पाऊस ना की मी तुम्हाला सांगू नाही शकत. आल्यानंतर अक्षरशः मी सगळं पावसात, मी म्हणले यार एवढा चांगला ड्रेस घालून आली आहे आणि त्याचा काय उपयोग. मग काही उपयोग नव्हता झाला, कारण रेनकोट वेअर करावं लागलं. तर चला, आपण आता, मी खूप वेळेस ऐकलंय, खूप वेळेस बघितलंय, पण कधी स्वतःहून नाही गेले, कारण की आपण कधी देवाला एवढा वेळ देत नाही. तर मी स्पेशली आषाढी एकादशी होती आणि मला वेळ द्यायचा होता, तर मी देवाला पूर्ण होल डे दिलाय गाईज. आणि कारण देवाची आळंदी म्हणल्यावर तिथे लॉट्स ऑफ देव असणार. तर मग देवाचे पूर्ण दर्शन केले. पहिले मेन टेम्पलपासून सुरुवात केली, नंतर इंद्रायणी नदीवर थोडा एन्जॉय केला, फोटोशूट केला आणि त्याच्यानंतर मग सगळे आपले साईबाबा टेम्पल, तिथेच एवढे सारे टेम्पल आहेत की एवढं मस्त वाटतं. असं वाटतं की शिर्डीला चालू आहोत. आणि तुम्ही बघू शकता माझ्या मिनी व्लॉगमध्ये की किती सुंदर साईबाबा दिसत आहेत. मग त्याच्यानंतर थोडीशी नोटंकीही केली, ड्रामे तर करायलाच पाहिजे, मुलगी आहे. त्याच्यानंतर शिवालयात गेली, आपले सोल फादरला भेटली आणि दर्शन केले. त्याच्यानंतर हे संत ज्ञानेश्वराचं खूप सुंदर मंदिर आहे, एकदम अप्रतिम. त्याच्यानंतर मी एकदम दर्शन केले खूप चांगल्या प्रकारे, कारण की मेन टेम्पलमध्ये खूप रश होता आणि मग एवढे चांगले दर्शन नाही झाले. नंतर थोडंसं कीर्तन केलं. थँक्स फॉर वॉचिंग.